आता आतमध्ये जायला किती वेळ लागेल, किती लाईन आहे माहिती नाही. दुपारचे लगभग 1 वाजले जातात. बहुत अच्छा. इकडं आम्ही ज्या वेळी आलो मार्चमध्ये, ना थंडी जास्ती आहे ना गरमी जास्ती आहे, सर्व लेवलला आहे. कारण का मी इथं विचारलं तर एवढी थंडी असते डिसेंबरमध्ये, बोलतो तुम्ही हेच नाही करू शकत, सणच नाही करू शकत. आणि मार्चच्या नंतर आले असते तर गरमी असते ती चालू होते. तर प्लेझंट आहे वेदर, एवढं काही गरमी नाही, पण थोडी गरमी फील होते. तर मार्चमध्ये आल्या एप्रिलमध्ये एवढी गरमी आहे की तुम्ही रस्त्यावरती बाहेर नाही निघू शकत. तर आम्ही एकदम खूप चांगल्या मोक्यावरती आलो, खूप चांगल्या टायमावरती आलो. आजचा दिवस आहे 5वा. तर फायनली आम्ही चाललो गोल्डन टेम्पल, वन ऑफ द बेस्ट टेम्पल. हे टेम्पल बघायला एक स्वप्न असतं, तास छोटं एक स्वप्न पुरं होणार आहे आपलं. तर काल बुलेट चालून इथं पंजाबमध्ये एकदम पगडी बिडी घालून ते पण एक वाईफ घेतली पंजाबची टुंगवाली. सकाळ संध्याकाळी तर असंच असतं, कोण नसतो रोडवरती. जेवढं दुकानं पण एक्झॅक्टली तर 9, 9:30 मॅक्स टू मॅक्स 10 वाजेपर्यंत ठीक आहे, 10 ठीक आहे तो बंद होतात. कारण का हा रोड मेन हायवेला कनेक्ट करतो, नॅशनल हायवेला कनेक्ट करतो. आणि त्यांचं घर हायवेच्या बाजूलाच आहे. जी मॅडम डॉक्टरने आम्हाला इथं आणले त्यांचं, ती वाली बिल्डिंग आहे तिथं. बघता बघता 5 दिवस कसे गेले समजलं नाही. मी माझ्या बाईकला खूप मिस करतो या रोडवरती. तर आलं एन्जॉयमेंट करायला, एन्जॉयमेंट करूच आपण. शेवटीला एक हार्टच्या कोरमध्ये आहे ना, ते असतंच ना यार, गाडी पाहिजे होती, किंवा आपण एवढं मोठं ब्लॉग करतो, बाईकने जातो जिथं तिथं. पण ठीक आहे, काय करू नाही शकत आपण. ट्रेनने आलो, ट्रेनने जाण. 8 तारखेची तिकीट आहे, 9 तारखेला आपल्या बाईकला भेटू. 24 घंटे लागतात आपल्याला पोचायला मुंबईला. 1700 किलोमीटर जर्नी आहे बाय ट्रेन. आजचा शेड्यूल असा असेल, आम्ही पहिला जाणार आहे गोल्डन टेम्पलला, तिथं 1 नाईट स्टे करणार आहे. त्याच्यानंतर खूप एक्सप्लोअर करणार आहे आणि दुसऱ्या दिवशी वाघा वॉटरला जाणार आहे. इकडं बिसलरी तरी पिणार तरी तुम्हाला वेगळंच लागणार, हार्ड पाणी लागणार, थोडं वजन. अंगावरती पण घेणार ते आपलं BMC पार्क पाणी पण नाही आहे. ठीक आहे, आपण दुसऱ्या याच्यामध्ये आलो, एवढं तर चालतं यार, एक्सपिरियन्स तर घ्यायच पाहिजे. जेवढं पण खाणं पिणं होतं वगैरे ते सर्व आपल्या डॉक्टरने मॅनेज केलेलं. तर कुक ठेवलेला पंजाबी स्पेशल ऑसम जेवण होतं. जेवणमध्ये डाऊट नाही खाण्यापिण्यामध्ये. इथे पंजाब शेवटीला दिलवाल्यांची सिटी आहे रे बाबा, मस्त हॉस्पिटॅलिटी टॉप 1. तिथं पंजाबमध्ये पेट्रोलचा भाव आहे 97.75 पैसा लीटर. डीजल का है 87.58 पैसा लीटर. तर मुंबईपेक्षा पंजाबला स्वस्त आहे. आम्ही एवढा लांब आलो पंजाबला आणि श्री शहीद भगतसिंगचं हे नाही बघणार असं होणारच नाही. तर हे त्यांच्या म्युझियममध्ये आम्ही आलो इथे. तर 10, 10:30 चालू होईल. आतमध्ये जाऊन फुल एक्सप्लोअर करू. वाव, ऑसम आहे. मित्रांनो, एक्स्ट्रीमली सॉरी, आतमध्ये फोटोग्राफी अलाउड नाही अजिबात. कॅमेरा घेत होते ते लोक, काहीच काढायला भेटलं नाही. पण आतमध्ये जे पण दाखवते त्यांचा इतिहास खूप मोठा इतिहास होता. त्यांनी काय केलं त्यांच्या आयुष्यामध्ये. भगतसिंग राजू सुखगुरू, जय हो. मित्रांनो, आयुष्यामध्ये एकदा तरी इथं या, एकदा तरी लाईफमध्ये या, यांचं बघा म्युझियम, यांचा इतिहास खतरनाक. म्युझियम का बाकी कसम खाती थे पहिला आपण त्यांचा म्युझियम तर बघायला भेटलं नाही, पण त्यांचं घर तर आपण नक्की बघू इथं. हे हिस्टॉरिकल प्लेस होती जिथं ते राहिले ना आपले शहीद भगतसिंग. मी बोलताना फंबल होते त्यांचं नाव घेताना, विचार करा ना तुम्ही.
त्यावेळी काहीतरी असे शूज असायचे टिकटॉकवाले. आता थोडं डेव्हलप केलेलं आहे पण फील तर तसंच आहे. हे मिररच्या थ्रू काय दिसणार नाही, मी प्रयत्न करतो तुम्हाला दाखवायचा. अच्छा इथून वीडियो इधर उनका खुला बेड़ा है ना, इधर पंजाब इंजन आके बैठते हैं लोग. विचार करा ना, इथं राहिले ते हिस्टोरिक प्लेस आहे यार. मस्त प्लेस, आयुष्यामध्ये एकदा व्हिजिट करा, त्यांचा इतिहास माहिती पडेल आपल्याला. हे पूर्ण दिसतंय ना तुम्हाला, हे पार्किंग आहे. इथं वर्ण फ्लायओव्हरवर पार्किंग आहे याचं. आतमध्ये येऊन आमची बस पार्क करून तिथून वॉक टुवर्ड्स गोल्डन टेम्पल. चला भेटूया. वेलकम टू अमृतसर गोल्डन टेम्पल. हा एवढा पॅसेज आहे तिथपर्यंत टूर झाला, पण खूप चांगला आहे, क्लीन नीट वॉकेबल, आरामशी जाऊ शकता तुम्ही. आता आतमध्ये जायला किती वेळ लागेल, किती लाईन आहे माहिती नाही. दुपारचे लगभग 1 वाजले जातात. मला दर्शन घेऊ, मग लंगर खाऊन मग इथं हॉटेल बुक केलं 1 नाईट स्टे, तर हॉटेलमध्ये चेक इन करू. खाली बघ, खाली बघ, खाली बघ. खाली आहे. मासे पण आहे त्याच्यावर पाऊंडमध्ये, पण स्ट्रिक्टली सांगितलं जेवण खाणं बिणं काय टाकायचं नाही. ड्यू टू सिक्युरिटी रिझन आतमध्ये कॅमेरा अलाउड नव्हता. जेवढं पण आहे बाहेरनंच फोटोग्राफी किंवा व्हिडिओग्राफी करायचं आहे. प्लीज आयुष्यामध्ये इथं नक्की या. माझं अजून एक स्वप्न आहे, तर मी इथं येईन परत, पण मी माझ्या बाईकवरती येईन, पल्सरवरती येईन. सो ब्युटिफुल, मस्त टेम्पल आहे. ड्यू टू सिक्युरिटी रिझन मी वरती असं नाही करू शकत फोन, तरी पण थोडं बहुत करतो मी. तिचा बारी टेम्पल आहे. तो आम्ही चाललो होतो लंगर खायला, तो दुपारचे लगभग 4:15 वाजले. बरोबर 2.5-3 घंटे लागले, 3-3.5 घंटे लागले लगभग दर्शनाला. पण दर्शन खूप छान झालं, एकदम पुढून दर्शन झालं आमचं. हां राजे की बेटी क्या राजे काले बुढ़ो के चिट्टे के निकल जाते ये बहुत अच्छा ये है.
चलो चलो आप चलो धार्मिक स्थान रेडी जी चलो आता गोल्डन टेम्पल त्या साईडला आहे एक्झॅक्टली. आणि इथून आलं तर जलियावाला बाग आहे. हे कोण विसरणार ना आपला इतिहास जलियावाला बागचा. आपण जाऊन एक्सप्लोर करूया आता. मला लू दिया ना वाटतं. मम्मा मला लू दिया. इथून जनरल डायरनी फायरची ऑर्डर दिली. केसी पिक्चर नाही बघितला तर नक्की बघा. त्याने सर्व काय दाखवलं आहे. हाच तो स्टँड आहे. हीच जागा आहे. इथून फायर केलेली हर एक जागेवरती. तर इथं आपला खूप मोठा इतिहास आहे. गार्डन बनवले. आता हे बघून आहे ना म्हणजे अंगाला अक्षरला काटे बरं गुप्सबम्स आले येतात की ते कसा फायर केला असेल. इथं सर्व पब्लिक गॅदर झालेली. बैसाखीचा दिवस होता. एक सण असतो पंजाबी लोकांमध्ये सोनाली. तर इथं सर्व मेला बिला सर्व एक टुगेदर झालेली ते साजरा करायला. आणि त्यावेळी इथं ओपन फायर केलेली. तर हीच पुरी प्लेस ओपन फायर आहे. इथं काय दिवस असतील ते. आणि ही समोरची ती बावडी आहे. सर्व पब्लिक धावत त्या बावडीजवळ गेलेली. दिवाळी चढत होती वाचायला. त्या बावडीमध्ये अर्ध्यांनी जीव दिली नाही पण मोस्टली इथं कोणच नाही वाचलेलं. जेव्हा जे फायर क्रीज हे झालेलं ना सोनाली तर मोस्टली कोणच नाही वाचलेलं. ॲज पर ब्रिटिश रेजिस्ट्रेशन काहीतरी ते बोलतात की 2000 माणसं इथं शहीद झालेली. पण असं नाही आहे. आपण इतिहास बघायला गेलो तर 2000 नाही 10,000च्या वरती माणसं इथं जमा झालेली. त्यावेळी शहीद झाले. तर ब्रिटिश ऑलवेज चाले खोटाटे चोर. तेव्हा पण खोटं बोलले आता पण खोटंच बोलले. हीच ती बावडी आहे जेव्हा जनरल डायरने ओपन फायर केलेली. तर लोक याच्यामध्ये उड्या मारत होते. तर ही एवढी डीप आहे बघा ना. खूप डीप आहे. कॅमेरा जस्टिस नाही करणार. ही बावडीला आता कवर केलेलं आहे. असं काय तरी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो एकदा तरी. नाही काच आहे म्हणून हे नाही करणार. इथून सर्व पब्लिक धावत या वेलमध्ये झालेली बावडीमध्ये. सर्वात मोठं प्रूफ आपलं गोली फायर केली. इथे बुलेटचे मार्क्स अजून पण ठेवलेले आहेत. इथे तुम्हाला दाखवतो पुढे जाऊन. 20 bullets mark order General Dyer without any हे बुलेटचे मार्क्स आहेत सर्व. हे वॉल्स तर आता दिसतात तुम्हाला. इथं खूप छोटे आहेत. त्यावेळी खूप मोठे वॉल्स होते. तर वरती चढायला पण गेले तर खाली पडून त्यांना फायरनी गोली मारून खाली पाडत होते. बघा ना सर्वीकडे. आता हे स्तंभ बांधले त्यांच्या ह्याच्यामध्ये सांगितलं. हे दिवाल खूप उंच होते ना. हे दिवाल टायमासाठी ठेवले आहेत. तर जे दिवाल आत्ता पण राहिले त्या लोकांनी त्याला प्रिझर्व करून ठेवले आहेत. तर तिथं पण बुलेटचे मार्क्स आहेत. पाठी पुढं जवळ जाऊन सर्वीकडे त्या लोकांनी शूट केलेले. हे पॉज करून नक्की वाचा. पण आता एवढं खुन्नस येते ना बघून. एवढं रडायला पण येते ना. बुलेटचे मार्क्स बघा. माझं तर रक्त बॉईल झालं आहे बघून. बोलाई ब्रिटिश साले चोर. हे बघा या दिवाळीच्या साडीचा प्रयत्न करत जाऊन शूट केलेले.
रक्त खोलतंय आपलं आता. त्या साईडनी येऊन इथं मंदिर बघा अजून तसंच ठेवले, ते दिवाला अजून तसंच ठेवले. ह्या दिवालावरती पण बुलेटचे मार्क्स आहेत. ही जागा एक स्वतःमध्ये वरडून लिटरली बोलते की त्यावेळी काय झालेलं, त्यावेळी काय घडलेलं आणि जे व्यक्ती शहीद झालेले. हे बघा बुलेटचे मार्क्स बघा, इथं सण साजरा करायला आलेले. हे बघा हाय तसेच आहेत अजून बुलेटचे मार्क्स. हे बघा हे मंदिर होतं, हे बघा. म्हणजे असे बाहेर गेलेले की एका माणसाला पण नाही सोडलेलं. जर तुम्हाला एकदम डिटेलमध्ये आहे का तर केसरी पिक्चर बघू शकता अक्षय कुमारचा, त्याच्यामध्ये दाखवले हकीकत. ही जागा नक्की विजिट करा आयुष्यामध्ये एकदा. तर आता ही एक्झिट आत्ता बनवले, पण जेव्हा मी एंट्री केली तिथून तेव्हा ती एकच जागा होती त्यावेळी बाहेर जायला. तर आता ही एक्झिट आत्ता बनवलेली आहे पब्लिकला बाहेर जायसाठी. पंजाबला आलो लस्सी नाही पियालो ते पण मला असं होणारच नाही. चस हा आम्ही बसमधून ट्रेनमधून आता ऑटो रिक्षा. किती जणांची रिक्षा आहे? 1 2 3 4 जणांची आणि पुढे एक जण 6 जणांची. भाई ऑटो रिक्षा मुंबईमध्ये पाहिजे ना आपल्या, शेअरिंग मारून मचवले असतो. हे इलेक्ट्रिक आहे ना? ही इलेक्ट्रिक आहे ना भाई? हा इलेक्ट्रिक आहे. हा ना इलेक्ट्रिक आहे. व्हिडिओ इथपर्यंत बघितला तर लाईक करा. हा व्हिडिओ इथं सेंड करतो. इथं जरा मी वॉकअपाउटला हे बघ लाईनीमध्ये सर्व हॉटेल आहेत. व्हेज खाऊन आता स्लिपी करायचे, झोपायचं आहे. टिल दॅन 51 रोड्स.